माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी श्री प्रणिल गिल्डा यांनी अवैध धंदे करणाऱ्या इसमांची माहिती घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याकरिता आदेश दिले होते। त्या अनुषंगाने दिनांक 21/5/2024 रोजी गजानन जाधव व गणेश नरळे यांना त्यांचे बातमीदाराकडून बातमी मिळाली की समीर अब्बास शेख याने बामनोळी गावच्या हद्दीत दत्तनगर येथील त्याच्या गोडाऊनमध्ये सुगंधित तंबाखू गुटखा याची पोती भरून त्याचा साठा करून ठेवलेला आहे। मिळालेल्या बातमीप्रमाणे माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी श्री प्रणिल गिल्डा, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री अविनाश पाटील यांचे नेतृत्वाखाली वरील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार तसेच अन्न सुरक्षा अधिकारी श्री चन्नवीर राजशेखर स्वामी सांगली व त्यांचा स्टाफ असे दत्तनगर बामनोळी येथील समीर अब्बास शेख यांच्या मालकीच्या मेसर्स SS इंजिनिअरिंग वर्क्स या गोडाऊनवर पंचासमक्ष छापा टाकला असता सदर ठिकाणी M सुगंधी तंबाखू, AB 10 सुगंधी तंबाखू, RMD पान मसाला, विमल पान मसाला, V1 सुगंधी तंबाखू तयार, पॅकिंग बॉक्स असा एकूण 9,34,946 रुपये किमतीचा सदर ठिकाणी M सुगंधी तंबाखू, AB 10 सुगंधी तंबाखू, RMD पान मसाला, विमल पान मसाला, V1 सुगंधी तंबाखू तयार, पॅकिंग बॉक्स असा एकूण 9,34,946 रुपये किमतीचा गुटखा सुगंधी तंबाखू मिळून आले। उपविभागीय पोलीस अधिकारी श्री प्रणिल गिल्डा यांनी पोलीस प्रशासनाकडून सर्व नागरिकांना आवाहन करण्यात आले की अवैध गुटख्याबाबत काही माहिती मिळाल्यास जवळचे पोलीस ठाणे डायल 112 वरती फोन करून किंवा पोलीस अधीक्षक कार्यालय सांगली यांच्याशी संपर्क साधावा व माहिती द्यावी।